आज आलं होतं सिलेंडर आणि घरात सिलेंडरशिवाय काही चालतच नाही. गॅस असेल तर सर्व काही चालतं, म्हणून म्हटलं चला सिलेंडर घेऊ. आणि दुपारची कामं झाल्यानंतर हा टायमिंग असा जातो की उरलेल्या वेळात काही करावं असं वाटलं का मस्त एक कपडा कट करून घेतला होता आणि मला शिवायचा होता हेअरबो शिवण्यासाठी कपडा कट करून घेतला होता आणि टीप मारायची चालली होती. कसं आपल्यामध्ये असलेले एखादी कला काही वाया जात नाही. करायचं म्हटलं म्हणजे सगळंच होतं, म्हणून म्हटलं चला तर मग हे काम मी थोड्या दिवस केलेलं होतं, त्यामुळे मला माहीत होतं का ह्याचा हेअरबो कसा बनवायचा, म्हणून मी हेअरबो बनवण्यासाठी घेतला होता. याचा तुम्ही बेल्ट म्हणून पण वापर करू शकतो. यामध्ये इलॅस्टिक टाकल्यानंतर पण मला हेअरबो बनवायचा होता, म्हणून मी मस्त तो स्टिच करून घेतला आणि त्यामध्ये इलॅस्टिक टाकून मस्त टाचणीने दोन्ही बाजूनी बाहेर काढून घेतला आणि मस्त गाठ मारून घेतली. गाठ मारल्यानंतर त्यालाही नंतर स्टिच करून घेतलं आणि चला मग आता असा इतका छान तयार झाला होता हेअरबो. आणि ती गाठ मारल्यानंतर पण थोडासा शिवून घ्यायचा आणि नंतर बघा हे असं इतकं मस्त झाला होता की हिची फिनिशर पण छान आली होती. मी तरी कधी बाहेरून विकतच घेत नाही. माझ्या स्वतःसाठी बनवायचं झालं तर मी स्वतः घरीच शिवते आणि केसाला पण यूज करते. आणि तुम्हीही असा हेअरबो बनवून बघा, तुम्हाला पण आवडेल नक्कीच. खूप छान आहे आणि खूप असं केस लसत नाही, काय नाही, एकदम मोकळीत म्हणजे असं व्यवस्थित दिसतो आणि दिसाय पण छान दिसतो. म्हणून मी तरी आपला घरीच बनवते. तुम्हालाही आवडलं असेल तर तुम्हीही बनवू शकता. चला मग बाय. कसा वाटला